नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या पिरियडमध्ये आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले पेपर दुसरा भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या पेपरमधील प्रकरण पहिले साधने आणि या साधनामधील पुराणवस्तू संशोधन विषयक साधने म्हणजेच भौतिक साधने याबद्दलची माहिती 4 पॉईंटमध्ये किंवा 4 जे काही साधने या 4 साधनाची माहिती पाहिली. आज आपण पुढचं साधन म्हणजे 5 नंबरचं साधन नाणी किंवा नाणे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आता या पुराणवस्तू संशोधन विषयक साधनाची माहिती पाहत असताना जी नाणी किंवा जी चलन व्यवस्था होती या नाण्यावर असणारं जे काही कोरलेलं कोरीव काम किंवा लिखित स्वरूपात मांडलेली माहिती ही तत्कालीन स्थितीमधल्या राज्याची परिस्थिती किंवा राज्याची महत्त्वपूर्ण बाबी नमूद करण्याचं काम करतं. जे काही गुप्ताच्या काळात सुवर्ण नाणी आणि चांदीची नाणी भारतामध्ये निर्माण झाली त्याला सर्वोत्कृष्ट नाणे म्हणून ओळखले जातात. म्हणजे सोन्याच्या धातूपासून आणि चांदीच्या धातूवर सोने आणि चांदीच्या या धातूवर नाण्याची निर्मिती करण्यात येऊ लागली. आता सर्वप्रथम विचार करता गुप्त काळामध्ये जे काही स्कंदगुप्त असेल, कुमारगुप्त, समुद्रगुप्त इत्यादीची नाणी ही श्रेष्ठ दर्जाची नाणी म्हणून ओळखली जातात. आता या नाण्यावरून काय माहिती मिळते तर इतिहासाची माहिती समजून घेण्यासाठी नाणी किती महत्त्वपूर्ण आहेत किंवा का महत्त्वपूर्ण आहेत तर या नाण्यावरून जो शासक ज्या कालखंडामध्ये या नाण्याची निर्मिती केली यावरून त्या राज्याची परिस्थिती कळते. आता या नाण्याचा विचार करता ही नाणी तत्कालीन स्थितीमध्ये अनेक नाण्यावर एका बाजूला प्राणी, पशु, पक्षी किंवा वस्तू किंवा त्याबरोबर व्यक्तिचित्र म्हणजे आपला आदर्श असणारा व्यक्ती किंवा राजाची प्रतिमा, राजघराण्यातील व्यक्तीची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूवर मजकूर लिहिला जायचा आणि हे प्रामुख्याने प्रत्येक नाण्यावर आढळून येतं. आता गुप्त काळानंतर म्हणजे गुप्त काळाच्या नंतर जे काही सुवर्ण नाणी किंवा मुद्रा याचं प्रमाण कमी झालं आणि इसवी सन 650 नंतर सुवर्ण किंवा सोन्याच्या नाण्याऐवजी तांब्याची नाणी प्रचलित येण्यास प्रारंभ झाला. म्हणजेच सोन्याच्या नाण्या व्यतिरिक्त चांदीची नाणी सुद्धा निर्मितीस येऊ लागली. जी काही विदेशी आक्रमणे भारतामध्ये सतत होत गेली त्याच्यामध्ये अरब असेल, तुर्क असतील, मंगोल असतील यांनी वेळोवेळी भारतावर आक्रमण करण्याचं काम केलं. त्यावेळेस भारतामधली जी संपत्ती होती ती विदेशामध्ये जात होती त्याचाही परिणाम म्हणावा लागेल. त्याच्यानंतर हर्षोत्तर काळात जे काही सोन्याची नाणी नाग या वंशाने काढली. त्यानंतर 7व्या शतकामध्ये गोंड राजा यांनी शिवाची प्रतिमा आणि हत्तीचे चित्र असणारी नाणी ही निर्माण केली. त्याच्यानंतर पाल शासक देवपाल जो इसवी सन 850 ते 810 ते 815 या कालखंडामध्ये त्यांनी सोन्याची नाणी काढली. त्यानंतर इसवी सन 8व्या-9व्या शतकामध्ये जे काही मध्य आणि पश्चिम भारतामध्ये 6 ते 7 ग्रॅम च्या वजनाची किंवा त्याचं जे काय वजन असेल वेट असेल या वजनाची चांदीची नाणी निर्मितीस आली. त्याचबरोबर जे काय उत्तरेमध्ये राजस्थानचा भाग त्यामध्ये प्रतिहार राजांनी आणि प्रतिहारानंतर जे काही चालुक्य असतील यांनी सुद्धा अशाच वजनाची नाणी ही भारतामध्ये प्रचलित केली. त्यानंतर जो काही हुन नावाच्या आक्रमणापासून हुन प्रभावित झालेली काही इंडोसेन्शियस शैलीतील नाणे म्हणजेच
विदेशातील शासक भारतामध्ये आल्यानंतर भारतात स्थायिक झाले. त्यांनी अनेक ठिकाणी भारतामध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आपली नाण्याची प्रतिमा म्हणजे विशेष प्रतिमा ही निर्माण केली आणि त्यामुळे नाण्यामध्ये बदल होत गेले. आता चांदीची नाणी, ज्याला खोटमली चांदीची नाणी म्हणून ओळखली जातात, ही नाणी मुख्यतः जी काही चांदी असेल आणि तांब्याचं मिश्रित केलेलं आवरण, या दोन्हीच्या मिश्रणातून खोटमल नाणी म्हणून ती ओळखली जाऊ लागली किंवा प्रचलित झाली. त्याचबरोबर जे काही काश्मीरच्या कर्काट नावाच्या राजाने जे काही सोने आणि चांदी तांबे मिश्रित नाणी तयार केली, तर उत्पल वंशीय राजाने केवळ तांब्याची नाणीच प्रचलित केली. म्हणजे या नाण्याच्या आधारे तत्कालीन स्थितीमधल्या राजसत्ता, राजदरबारामध्ये असणारी त्यांची जी प्रतिमा किंवा त्याचबरोबर राज्याचं महत्त्वपूर्ण स्थान किंवा त्यांच्या राज्याचं प्रतीक चिन्ह, त्याला बोधचिन्ह म्हणून सुद्धा ओळखलं जातं, या वेगवेगळ्या बाबी या नाण्यावर आढळून आल्या. आता याचा विचार करता प्रतिहार नावाच्या ज्या काही राजपूत घराण्यातील जे प्रतिहार होते, त्यांच्या नाण्यावर वृषभ म्हणजेच बैल या प्राण्याचे चित्र, तर काही नाण्यावर घोड्याचं चित्र आढळून आलं. त्याचबरोबर कलचुरी नावाच्या राजाने जो 11व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सोन्याची नाणी काढली, या नाण्यावर त्यांनी जी काय वैदिक धर्मातील लक्ष्मीचे चित्र कलचुरीच्या नाण्यावर आढळून आले आणि यावरून त्या ठिकाणची धार्मिक स्थिती सुद्धा कळते आणि त्यांचा जे काही प्रवास किंवा जे काही बोधचिन्ह, यावरून राज्याची जी काही वाढती साम्राज्य विस्ताराची भूमिका, त्याचबरोबर धार्मिक आस्था कशा पद्धतीच्या होत्या, हे कशावरून समजतं तर नाण्यावरून समजतं. त्याबरोबर उत्तर भारतातील जे प्रांतीय शासक म्हणजे उत्तर भारतातले छोटे मोठे जे शासक होते, यांनी सुद्धा आपापल्या कालखंडामध्ये शासकांनी जी नाणी काढली, त्या नाण्यावर जे काही प्रतीक चिन्ह म्हणजेच प्रत्येक राज्याचं वेगवेगळं चिन्ह, आज जसं एखादा राजकीय पक्ष असेल त्याचं पक्षाचं वेगळं चिन्ह असतं, ते निवडणुकीसाठी वापरलं जातं, त्याच पद्धतीने प्रत्येक शासकांनी आपापल्या पद्धतीने काही पक्षी प्राणी यांची नाणी म्हणजे किंवा त्याची चिन्ह आढळून आले. त्यामध्ये जे काय हरिण असेल, बैल असेल, घोडा असेल, असे विविध जे काही पशु असतील, या पशुच्या प्रतिमा किंवा त्यांचं चित्रण नाण्यावर करण्यात येऊ लागलं. त्यालाच पद्मंटक या नावाने ओळखलं जाऊ लागलं. काही ठिकाणी म्हणजे काही नाण्यावर कमळ म्हणजे पद्म या कमळाचं सुद्धा जे काही चिन्ह आढळून आलं, त्यामध्ये प्रामुख्याने कदंब या शासकांनी ही शिक्के चालवली. त्यानंतर जे चालुक्य जे काही दक्षिणेमधले महत्त्वपूर्ण राजघराणे म्हणून ओळखलं जात होतं, या घराण्याचं जे राजचिन्ह होतं शुकर नावाचं चिन्ह. त्याचबरोबर या चालुक्याच्या जे काही नाणे सापडले त्यावर तिथी, तारीख असेल किंवा वर्ष, त्या काळातलं त्या वर्षाचा उल्लेख आढळतो. आणि जे चोल घराणं जे दक्षिणेमधले महत्त्वपूर्ण दुसरे एक घराणं होतं, त्या घराण्याच्या राजचिन्हावर चित्ता जे काय पशु असेल याचं चिन्ह आढळून आलं. आणि जे दक्षिणेमधलं महत्त्वपूर्ण हिंदू साम्राज्य जे देवगिरीच्या राजांनी दक्षिण भारतात जे काही सुवर्ण नाणी निर्माण केली, त्यामध्ये या सुवर्ण नाण्यामध्ये प्रामुख्याने देवगिरीच्या यादगानी गधान हे सुवर्ण नाणे म्हणजेच चांदीचे नाणे, त्याला निष्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे नाणं काढलं. त्याचबरोबर पुढे या नाण्यालाच पुढे नाव देण्यात आलं, वेगवेगळे नावाने उच्चारलं जाऊ लागलं. मुंडन असेल, वर्षण असेल, टंक असेल, होन असेल, कोंडी, सोनटक्के, आसू, पात्र इत्यादी नाणी यादवानी चालवली, म्हणजे यादवाच्या कालखंडामध्ये निर्माण झाली. आणि ही नाणे म्हणजेच त्या काळाचा इतिहास, तो राजवंश, त्या राजवंशाची माहिती मिळण्यास मदत होते. हे झालं सर्व उत्तर आणि दक्षिण भारतातील जे काही
प्रांतीय शासक आणि त्यांनी काढलेली नाणी. त्यानंतर जे काही विदेशामधून आलेले शासक जे भारतावर आक्रमण करून भारतामध्ये सत्ता काबीज केली, त्याच्यामध्ये अरब असेल, तुर्क असेल, सुलतान असतील, यांनी विविध प्रकारची नाणी चालवली. आणि त्या काळामध्ये जे काही फारसी, अरबी या भाषेचा वापर त्यांनी आपल्या नाण्यावर करण्यास प्रारंभ केला. आता जो मोहम्मद गझनी यांनी भारतामध्ये जी राजसत्ता निर्माण केल्यानंतर गझनीने सुवर्ण नाणे चालवले. जे काही त्याचे जे काही सरदार सामंत असतील त्यांच्या कालखंडामध्ये. त्याच्यानंतर जो इल्तुतमिश म्हणून ओळखला जातो, त्यांनी चांदीची नाणी मोठ्या प्रमाणात निर्मिती केली आणि तो चालवलं. आणि या चांदीच्या नाण्यालाच टंका म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर बलबन असेल, जलालुद्दीन खिलजी असेल, यांनी चांदीची आणि सोन्याची ही दोन्हीही नाणी तत्कालीन स्थितीमध्ये चालवली. आता या सुलतानशाहीच्या नाण्याचा विचार करता ही नाणी गोलाकार आकाराची, चौकोनी आकाराची आणि त्यांचं वजन 56 ग्रॅम म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे छोटी आणि मोठ्या आकाराची नाणी निर्मिती झाली. त्यानंतर जो काही प्रयोगशील सुलतान, त्याला मोहम्मद बिन तुघलक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये त्याला नाणी आणि या नाण्यामध्ये बदल त्यांनी करून घेतलं होतं. आणि तो नाण्याचा निर्माता म्हणून सुद्धा ओळखलं जातो त्यांना. आणि त्यांनी 172 ग्रॅम वजनाची सुवर्ण नाणी, चांदीची 8 प्रकारची नाणी, तांब्याच्या 25 प्रकारची नाणी, या सर्व नाण्याची निर्मिती हे तुघलकाच्या काळामध्ये झाली. आणि ही नाणी तत्कालीन स्थितीमध्ये जी काही मुद्रा असेल किंवा जी काही व्यवहारासाठी वापरण्यात येणाऱ्या या नाण्याच्या आधारे तत्कालीन स्थितीमध्ये व्यापार आणि वाणिज्याला एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झालं, एक चलन व्यवस्था निर्माण झाली. त्याचबरोबर विजयनगरचं जे साम्राज्य होतं, त्या विजयनगरच्या शासकांनी पद्मंटक, दुर्गा, वराह, रामटंक, कोन, तार अशा प्रकारची नाणी चालवली. यावरून जे काही नाणे असेल किंवा ही नाणी ही अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ओळखला जातो. आणि त्या आधारेच नाण्याची शुद्धता, प्रमाणशीलता, म्हणजे नाणे किती प्रमाणात शुद्ध आहे, त्याची 2 वेगवेगळ्या धातूचं मिश्रण किती, एका धातूचं आहे का 2 धातूचं मिश्रण आहे, किंवा अन्य बाबीची माहिती समकालीन कला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जी नाणी टकसाळ माध्यमातून निर्मिती करण्यास प्रेरणा मिळाली. ही नाणी तो कालखंडामधले महत्त्वपूर्ण साधनं, जे काही पुराणवस्तू संशोधनविषयक साधनं म्हणतात. आणि या नाण्याच्या आधारे शासक, शासनकाळ, त्यांची अर्थव्यवस्था, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, त्यावर केलेलं कोरीवकाम, लिपी, भाषा अशा विविधांगी बाबी तत्कालीन स्थितीमध्ये मिळण्यास मदत होतं. हे झालं 5वं साधन, जे भारताचा इतिहास या पेपरमधील साधने या प्रकरणातील पुरातत्वीय साधनं, त्याला पुराणवस्तू संशोधनविषयक साधन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर अन्य बाबीचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये जे काही स्मारकसुद्धा आढळून आली. आणि या स्मारकाच्या आधारे सुद्धा जे शासक आणि त्यांच्या आठवणीत असणारे ठिकाण, हे महत्त्वपूर्ण ठिकाण, हे सुद्धा एक पुरातत्वीय साधन म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर जे काही राजमहल असतील, राजवाडे असतील, जे विजयनगरचं साम्राज्य, त्या ठिकाणच्या वास्तू, जे कला आणि स्थापत्यामध्ये बघितलं, ही सुद्धा बाब पुरातत्वीय साधनामध्ये समाविष्ट असते. त्याचबरोबर जे काही धातुलेख, जे काही धातूचा पत्र असेल, जशाप्रमाणे तांब्याचा पत्रा, ताम्रपट, त्या पद्धतीने विविध धातूचे लेख, हे कोरीव काम करण्याची कला ही तत्कालीन स्थितीमध्ये निर्माण झाली होती. हे सुद्धा पुराणवस्तू संशोधनविषयक साधन म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर जे काही अलंकार असतील, म्हणजे जे स्त्री आणि पुरुष यांनी परिधान करण्यास येण्यास प्रारंभ झालेला कालखंड, त्यामध्ये सोने, चांदी किंवा अन्य धातूपासून निर्मिती केलेले स्त्री आणि पुरुषांचे जे दागदागिने किंवा जे आपल्या शरीराला किंवा आपले
बाह्य सौंदर्य दिसण्यासाठी म्हणून जी अलंकाराची निर्मिती होण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर मूर्ती, ज्या वैदिक धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये निगडीत असणाऱ्या ज्या काय महत्त्वपूर्ण बाबी, आणि या मूर्त्याची निर्मिती विविध साधनाच्या आधारे, काही धातूच्या मूर्ती, काही अन्य बाबीपासून निर्माण केलेल्या मूर्ती, यावरून तत्कालीन स्थितीमधल्या ज्या काही पुरातत्वीय साधनाची माहिती मिळते. आणि ही सर्व माहिती म्हणजेच जो काही प्राचीन काळाचा किंवा भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन ठरतं. आणि या साधनाच्या आधारेच ही साधने म्हणजेच जी काय पुरातत्वीय साधने आपण आतापर्यंतची जी पाहिली, ही सर्व साधने जी काही इतिहास हा महत्त्वपूर्ण बाब, आणि त्याच्यातून जे काही अन्वयार्थ लावून किंवा त्याचा वाचन करून त्याचा योग्य विश्लेषण करून त्यावरून इतिहास मांडला जातो. म्हणून भारताचा इतिहास 648 ते 1526 या कालखंडाचा विचार करता, या कालखंडामध्ये सापडली गेलेली विविध पुरातत्वीय साधने, त्यामध्ये शिलालेख असेल, ताम्रपट असतील, किंवा जे काही नाणी असतील, किल्ले असतील, त्याचबरोबर ताम्रपट असेल, या त्याचबरोबर राजवाडे असतील, मूर्ती असतील, मंदिरे असतील, या सर्व बाबी, अलंकार असतील, अशा बाबीच्या माध्यमातून तो कालखंड, त्या ठिकाणची सामाजिक धार्मिक परिस्थिती, ह्या विविधांगी बाबी आणि त्या काळाची जी काही लिपी, भाषा आणि त्या काळामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविधांगी बाबी, ह्या या साधनाच्या आधारे समजतात. म्हणूनच प्रत्येक प्रकरणामध्ये किंवा जो इतिहास समजून घेताना सर्वप्रथम साधनाला महत्त्वपूर्ण स्थान दिलं गेलं आहे. म्हणून साधने ही दोन प्रकारची मांडली गेली. त्या साधनामध्ये पुराण वस्तू संशोधनविषयक साधने आणि वाङ्मयीन साधने. तर पुराण वस्तू संशोधनविषयक साधने या साधनामध्ये जी भौतिक सभोवताली सापडणारी साधने, आणि या साधनाच्या आधारे आपण एक अन्वयार्थ लावतो, तो समजून घेतो. ही साधने आजच्या स्थितीमध्ये सुद्धा जी साधने सापडली त्या आधारावर आपण त्याचे विश्लेषण किंवा मांडणी करत आहोत. अनेक साधने अशी आहेत, काही मूर्ती, मंदिरे किंवा जे काही मस्जिदी असतील, किंवा जे काही तोफा, दारुगोळा, अशा वेगवेगळ्या साधने किंवा अशी साधने ही पुरातत्वीय साधनामध्ये आढळून येतात. आणि आजच्या स्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी उत्खनन करताना, खोदकाम करताना आढळून येतं. जे प्राचीन काळामध्ये शहराची निर्मिती झाली, त्या शहरामध्ये जी घरं असतील किंवा त्या ठिकाणची वस्ती असेल, ही वस्ती काही कालांतरानंतर नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळ आला, महापूर आला, किंवा अन्य बाबी घडल्या असतील, भूकंप झाला असेल, तर अशा वेळेस ती जमिनीमध्ये गाडले गेल्यानंतर काही काळानंतर त्याचं खोदकाम केल्यावर त्या ठिकाणी काही वस्तू सापडतात, आणि त्यावरून इतिहास समजून येण्यास महत्त्वपूर्ण स्थान निर्माण होतं. जे प्राचीन शहरं म्हणून ओळखले जातात, या शहराच्या सभोवताली उत्खनन करण्याची पद्धत आहे. जसं प्राचीन भारताचा इतिहास, यामध्ये आपण हडप्पा, मोहेंजोदडो या ठिकाणच्या, हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंग, लोथल या ठिकाणच्या उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू, मूर्ती, त्या ठिकाणची शहराची रचना, अन्य बाबी, म्हणजे ह्या महत्त्वपूर्ण बाबी समजून घेतलं. हेच साधनं म्हणजे त्या काळामध्ये सापडलेले जी काही साधनं, त्या आधारेच आपण प्राचीन काळाचा इतिहास समजून घेतो. त्याच पद्धतीने जो भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी ताम्रपट असेल, म्हणजे कला स्थापत्य असेल, ताम्रपट असतील, शिलालेख असतील, त्याच्यानंतर त्याचबरोबर जी काही नाणी असतील, राजवाड, किल्ले असतील, ही सर्व साधने तत्कालीन स्थितीचा इतिहास, महत्त्वपूर्ण इतिहास, जो भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा ठरतो. तर आजच्या आपल्या या भागामध्ये जो BA प्रथम वर्ष, सेमिस्टर पहिले, पेपर दुसरा, जो भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या पेपरचा अभ्यास करत असताना, या 2 नंबरच्या पेपरचा अभ्यास करत असताना, यामध्ये प्रकरण पहिले साधने, आणि या साधनामध्ये आपण जवळपास 5-6 पॉईंट बघितले. त्यामध्ये जे काही कला आणि स्थापत्य, ताम्रपट, शिलालेख, त्याच्यानंतर जे काही किल्ले असतील, त्यानंतर जे काही नाणी असतील, राजवाडे, अलंकार, जे काही त्यानंतर त्याचबरोबर जे काही मंदिरे असतील, मूर्ती असतील,
या सर्व बाबी त्या इतिहासाची म्हणजे पुरातत्वीय साधनाच्या आधारे इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण साधनं. तर उद्याच्या भागामध्ये आपण पुढचं साधनाचा प्रकार म्हणजे वाङ्मयीन साधनं, ज्या साधनाच्या आधारे किंवा ज्या ग्रंथाच्या आधारे भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधने म्हणून ओळखले जातात, त्याबाबतची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये आपण समजून घेणार आहोत.